वाशिम जिल्ह्यातील विड्यांच्या पानाचे उत्पन्न घेणारे शिरपूर हे गाव मध्यंतरी अल्प पावसामुळे आणि बाजारपेठेत मिळणारा कमी भाव या कारणामुळे शिरपूर येथील पानमळे नष्ट झालेत। मात्र यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी पानमळे पुन्हा फुलवलेत, त्यामधून त्यांना मोठे उत्पन्नही मिळायला सुरुवात झाली आहे। शिरपूर इथल्या उमेश लाहे यांनी देखील आपल्या 10 गुंठे जमिनीवर पानमळा फुलविलाय। पानमळ्यात केवळ सेंद्रिय खतांचा वापर केल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे। एक वेळेस केलेली लागवड किमान 3 वर्षे चांगले उत्पन्न देणार आहे। पाने सेंद्रिय पद्धतीचे असल्याने त्यांना नैसर्गिक चव येते, त्यामुळे दरही चांगला मिळतो। योग्य नियोजन केल्याने उमेश लाहे यांना पानमळ्यापासून 10 गुंठ्यात 1.25 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। माझ्या 10 गुंठे क्षेत्रामध्ये पानमळ्याचं लागवड केलेलं आहे। याला जवळपास वर्षकाठी 1 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे। याची दर हप्त्याला तोडणी असते आणि तोडणी झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटला माल विकायला न्यावा लागतो। याचे मार्केट म्हणजे जवळपास इथं मालेगाव आहे, वाशिम आहे, अकोला आहे। जास्ती माल निघाला तरच अकोला जावं लागतं, नाहीतर मग इथं मालेगावला वाशिमला आपला माल खपतो। सध्या लाहे या पानमळ्यातून दर आठवड्याला 5 ते 6 हजार रुपये उत्पन्न मिळवतात। बाजारात भावाची चढ उतार लक्षात घेता यावर्षी त्यांना 1.25 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे। शिरपूर परिसरात पुन्हा शेतकऱ्यांनी पानमळा लागवडीचा विडा उचललाय। या भागात पाण्याची व्यवस्था असल्याने हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून पानमळ्याकडे शेतकरी वळतायत। आणि याला 1 वर्ष समजा लागवड केल्याच्यानंतर 3 ते 4 वर्षाचं उत्पन्न निघू शकते। यावर्षी पावसाळा चांगला असल्याकारणानं पीक चांगलं बहरलेलं आहे आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी याचा असा प्रयोग करून पाहावा अशी आमची अपेक्षा आहे। दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती तोट्यात जात आहे। मात्र शिरपूर येथील रमेश लाहे यांनी पानमळ्याची लागवड केवळ 10 गुंठे क्षेत्रात करून भरघोस उत्पन्न घेतलंय। गणेश मोहळे, SBN महाराष्ट्र, वाशिम।